मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची आज घोषणा केलेली आहे। यामध्ये 24 फेब्रुवारीला 2 टप्प्यामध्ये आंदोलन सुरू होईल आणि जोवर सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार आहे। जाळपोळ करायची नाही, परीक्षांमुळे आंदोलन शांततेत करायचे अशा सूचना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केल्या आहेत। 1 मार्चला राज्यातले सर्व मराठा आमदार, खासदार, मंत्री यांनी अंतरवाली सराटीत बैठकीला यावं, चर्चेचंही निमंत्रण त्यांनी दिलं आहे। 3 मार्चला दुपारी 12 वाजता मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात हा रास्ता रोको होईल। सर्व वयोवृद्धांनीही उपोषणाला बसावं, कोणाला काही झालं तर ती सरकारची जबाबदारी असेल आणि आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे। तर आमदार खासदारांना आपल्या दारात येऊन द्यायचं नाही, प्रचारासाठी आलेली त्यांची वाहनं जी आहेत त्या वाहनं गोठ्यात न्यायची आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांना परत द्यायची असं सुद्धा जरांगे म्हणालेले आहे। दरम्यान मनोज जरांगे यांनी काय निशाणा साधलाय आपण बघूया। आम्हाला आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं, आदर करायचा, म्हणून आम्ही आधी तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श कायद्याचा आणि आचारसंहितेचं आदर करणारे लोक आहेत, तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची होतं, निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं। त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही लागेल, तुम्हालाच आदर राखून घ्यायचा नाही वाटतं। मी जरा वेगळाच मराठा आहे, डायरेक्ट कुणाच्या मंडळावर तोडण्यापेक्षा जातीनं काल काहीच बोलले नाही ती, पण एकदा आपण आव्हान करून टाका, 1 तारखेची बैठक ही फक्त राज्यातल्या मराठ्यांच्या आमदाराची, माजी आमदाराची, मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची, माजी खासदाराची, नेमके किती येते उघड्या डोळ्याने मराठे बघते, मराठ्यांनी फक्त नाही, मग तिथून पुढचे घोडे जरा तुम्हाला चांगले येतील। दरम्यान जरांगेंनी केलेल्या आंदोलनाचे आतापर्यंतचे टप्पे आणि मागण्या कशा आहेत आपण त्यावरही ग्राफिक्सच्या मदतीने एक नजर टाकूया। आंदोलनाचा पहिला टप्पा मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या, दुसरा टप्पा राज्यातल्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या, तिसरा टप्पा सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, तर चौथा टप्पा मराठा कुणबी एकच आहेत असा अध्यादेश काढा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे।